नमस्कार सर्वांना. आज मी इथे एक खूपच खास आणि प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा असलेल्या विषयावर बोलणार आहे. तो म्हणजे स्वतःवर प्रेम करा. आपण सगळे आयुष्यात खूप काही मिळवायचं स्वप्न बघतो. चांगलं शिक्षण, उत्तम नोकरी, समाजात प्रतिष्ठा, इतरांची मान्यता. पण या सगळ्यांमध्ये आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट विसरतो. ती म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय? तर स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला समजून घेणं, स्वीकारणं आणि जपणं. आपण जसे आहोत तसंच स्वतःला स्वीकारणं. आपल्यातल्या चुकांना दडवणं नाही, तर त्यांच्याकडे प्रामाणिकपणे पाहणं आणि सुधारण्याचा प्रयत्न करणं. हेच खऱ्या अर्थानं स्वतःवर प्रेम करणे होय. आजच्या जगात हे इतकं महत्त्वाचं आहे का? कारण आज आपल्याला खूप स्पर्धा आहे. सोशल मीडियावर लोकांचं आयुष्य पाहून आपण स्वतःला कमी लेखतो. सतत तुलना, सतत अपेक्षा, सतत अपयशाची भीती, या सगळ्यामुळे आपली मानसिकता शांतता हरवते. पण आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलो तर ह्या सगळ्या गोष्टींचा सामना सहजपणे करू शकतो. स्वतःवर प्रेम करायचं कसं? सोपं आहे. प्रथम, स्वतःसाठी वेळ काढा. म्हणजे चुका झाल्या तर स्वतःला दोष देत बसू नका, माफ करा. तिसरं म्हणजे इतरांशी तुलना करणं बंद करा. आणि चौथं म्हणजे शरीराची, मनाची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःशी सकारात्मक बोला. मी प्रयत्न करत आहे, मी योग्य मार्गावर आहे. हे शब्द मनात आणा. हे केल्याने काय मिळतं? तर हे सगळं केल्याने आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता देखील वाढते. आपली नाती जास्त सुदृढ होतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आपण आतून शांत आणि समाधानी होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच आपल्याला इतरांवर खरं प्रेम करता येतं. कारण आपलं मन भरलेलं असतं सकारात्मकतेने. मग इतरांवर तणाव न टाकता आपण त्यांना प्रेम आणि समजूत देऊ शकतो. शेवटी एवढंच सांगेन, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला स्वीकारा, तुमचं मन, शरीर आणि आत्मा यांचं संगोपन करा. कारण जगात लाखो नाती असतील, पण स्वतःचे असलेलं नातं सगळ्यात महत्त्वाचं आणि कायमस्वरूपी असतं. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मराठी भावना चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.